तर इकडे या समोर बघितलं तर सर्व पोलीस कॅम्प आहे आणि हा गार्डन तर दादांकडून वरळीवरनं आले आणि डायरेक्ट चुनाभट्टी मार्केटमध्ये उद्या लग्नाला जायचं त्याची तयारी. मॉर्निंग, जय महाराष्ट्र. आता घरातली सगळी कामं झाली, नाश्ता पाणी झाला, ऋषिकाला ट्युशनला सोडली, मी आली बँकेत कारण का मला एंट्री वगैरे करायची आहे पासबुकवर, त्यासाठी आले कारण का वेळ मिळत नाही. सो आता बँकेत जाते. डायरेक्ट रिक्षाने आले. येताना मला एक ताई दिसल्या ज्या आपल्या स्टेशनच्या बाहेर होत्या की चुनाभट्टीत मी पहिल्यांदा बघितलं कोणतरी लेडीज रिक्षा चालवतं आणि खूप छान वाटलं बघून त्यांना की ते हे काम करतायत. आणि आत्ता मी आले काकींकडे कारण का किरणचे थोडे कपडे आहेत ते अल्टर करायचे ते घेऊन आले. तर आत्ता आम्ही निघालो आहे राकेश दादांकडे कारण का आम्हाला जायचं होतं व्हिडिओ काढायला. तर आज कृषिकाला स्कूलला काय पाठवली नाही, थोडं आमचं कामसुद्धा आहे. चला. तर फायनली दादांकडे पोचलोय. खोल दरवाजा. कुठे आहेत सर्व? चप्पल काढ. वहिनी नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे ब्लॉगर पॉप या माझ्या YouTube चॅनल मध्ये. सगळं बंद ठेवलं. कुठे आल्या वहिनी? काय करताय? हे काय? पनीर भुर्जी, गुलाबजामुन आणले. तर दिवसभर दादांकडे व्हिडिओ शूट केल्या, खूप साऱ्या रील्स शूट केल्यात. काय काय टिकली नाही लावायची याच्यावर. एक मिनिट थांब. आणि आत्ता चालू आहे वरळी सी फेस, जो खूप वर्षापासून बंद होता. कोस्टल रोड झाल्यानंतर छान असा डेव्हलप झालाय. सो तिकडे जाणार आहोत आपण. चला. वरळी सी फेस तेव्हा तू नव्हतीस. 2016 मध्ये मी आलो होतो. वरळी सी फेस. तर इकडे या समोर बघितलं तर सर्व पोलीस कॅम्प आहे आणि ह्या गार्डन मधून क्रॉस करून आलात ना की हा सी फेस आहे आणि हा जुना सी फेस आहे आणि इथून नवीन सी फेस चालू झाला आहे. आणि हा कोस्टल रोड आहे ना, हा पूर्ण कोस्टल रोड आपला. तरी अजून बरंचसं काम बाकी आहे, चालू आहे. तर 2016 मध्ये आम्ही आलो होतो. त्यानंतर डायरेक्ट आता बाबूला घेऊन आलो, म्हणजे कृषिकाला घेऊन आलो आहे. प्रणाली सनसेट खूप सुंदर, मस्तच एकदम. हा सगळा समुद्र एकच आहे ना? हा एकच आहे. CST वगैरे सगळे एकच जॉईंट आहे. आमचा कॉन्सेप्ट मला सुचला आता बोलता की आयुष्यामध्ये लाईफमध्ये ना आवडीचं असणं ठीक आहे, पण आवडीचं बनून राहणं फार कठीण आहे. ओके. मग त्यासाठी पुन्हा पुन्हा नातं रिवाईव्ह करावं लागतं. ओके, कळलं? त्याला काय समजत नाही. तो त्याला तसले विषय कळत नाहीत, इमोशनल वगैरे. त्याला कॉमेडी सांगा लगेच काय. तर दादांकडून वरळीवरनं आले आणि डायरेक्ट चुनाभट्टी मार्केटमध्ये उद्या लग्नाला जायचं त्याची तयारी करते. बांगड्या घेते. वगैरे घेतल्या आणि इकडे मम्मीकडे माझी साडी होती. सो डायरेक्ट इकडे चली कारण का कृषिका पण झोपली होती. आणि आज मम्मीने जेवणामध्ये केलं आहे कढी, पोळा, बेसनाचा, भेंडीची भाजी आणि भात. सो रात्रीचं जेवण माझं कमीच असतं, त्यामुळे मला ताटात किती कमी जेवण आहे. चला उठा बाबू. कुठली? हो हो दे.